त्या पद्धतीनं आपण हे जे एखाद्या व्यक्तीचं मत एखाद्या विषयावर निमंत्रित करतो. मग निमंत्रित करत असताना पहिला शब्द कोणता वापरला आपण? व्हॉट हा शब्द वापरला. पण प्रश्न फॉर्म करण्याच्या बऱ्याचशा पद्धती आहेत, एकच पद्धती नाही. त्यामुळं दुसरी एक पद्धती आहे, त्याच्यामध्ये हाव या शब्दाचा वापर आपण करून हे म्हणू शकतो. म्हणजे हाऊ डू यू रिॲक्ट टू धिस मिस्टर देसाई, असा एक प्रश्न फॉर्म झाला ना. तसंच आपण असाही प्रश्न निर्माण करू शकतो की बाबा हाऊ डू यू want to react about this Mr. Gholab. Okay. Means this invites, this asks Mr. Gholab to say something. म्हणजे काहीतरी त्याने म्हणावं अशा प्रकारची एक रिक्वेस्ट या माध्यमातून तयार होते. म्हणजे ग्रुप डिस्कशन हेल्दी पद्धतीनं पुढे जाण्यासाठी विद्यार्थ्यांचा त्याच्यामध्ये सहभाग झाला पाहिजे किंवा जे पार्टिसिपंट्स असतील त्यांचा त्याच्यामध्ये सहभाग झाला पाहिजे. आणि मग तो सहभाग निर्माण करण्यासाठी मी इनिशिएटिव्ह घेतला. मी म्हटलं की बाबा काय तुमचं काय मत आहे. तर माझा कोणता गुण याच्यामध्ये लक्षात आला की ह्या मुलाकडं नेतृत्व करण्याची कॅपॅसिटी आहे, याच्यामध्ये नेतृत्व करण्याचं पोटेन्शियल आहे. आणि मग ही शक्यता त्याच्यामध्ये असल्यामुळं त्याची निवड ही त्या प्रक्रियेमधून होत असते. तर अशी बाब आपण या दुसऱ्या माध्यमातून व्यक्त करू शकतो. आता या व्यतिरिक्त तिसरी जी पद्धती आहे ती काय आहे? बाळ तुला काय म्हणायचं आहे का? म्हणजे तुला काय म्हणायचं आहे का हे ज्यावेळी आपण विचारतो त्यावेळी त्याला म्हणतो की तू काहीतरी बोल. हा त्याच्यामध्ये गर्भित सुचवलेली गोष्ट आहे का ना. मग हा प्रश्न कशाच्या माध्यमातून तयार करू शकतो? तर हा प्रश्न जर आपल्याला तयार करायचा असेल तर यावेळी आपण डू या शब्दाचा वापर करून प्रश्न तयार करतो. डू यू वॉन्ट टू से समथिंग. कसं झालं? डू यू वॉन्ट टू से समथिंग. तुम्हाला काय म्हणायचं आहे का? मिस्टर व्हॉट इज युअर नेम? करण. ओके. सो डू यू हॅव एनिथिंग टू से? डू यू हॅव समथिंग टू से मिस्टर करण? और डू यू हॅव व्हॉट इज युअर नेम? समीक्षा. डू यू हॅव एनिथिंग टू से? आता डू या शब्दानं आपण इथे एकाला इन्व्हाइट केल्यामुळं एक कंपल्शन निर्माण होतं ना की करणनं काहीतरी बोलायला पाहिजे किंवा समीक्षानं काहीतरी बोलायला पाहिजे. आणि बोलल्यानंतर ती चर्चा इंटरेस्टिंग होत जाते. आता यानंतर व्हॉट या शब्दाचा आणखीन एक प्रकारे वापर केला जातो. म्हणजे समजा करण हॅज सेड समथिंग. करणनं काहीतरी सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे की पीपल डू नॉट केअर अबाउट क्लीनलीनेस, सो द रोड्स आर डर्टी. किंवा करण काय म्हटला की लोक म्हणजे स्वच्छतेबद्दल काळजी करत नाहीत म्हणून काय असते, रस्ते घाणेरडे असतात, हे त्यानं मत व्यक्त केलं. आणि मग मी तुझं नाव काय बाळ? काजलला विचारलं की काजल करण असं म्हणतो याच्याबद्दल तुझं काय मत आहे? हे वाक्य कसं फॉर्म करायचं? तर हा प्रश्न तयार करत असताना आपण व्हॉट या शब्दाचा WH शब्दाचा वापर करत असतो. कोणत्या? WH व्हॉट या शब्दाचा वापर करू शकतो. व्हॉट डू यू थिंक? तुझं नाव काय? काजल. व्हॉट डू यू थिंक काजल अबाउट द स्टेटमेंट ऑफ करण? किंवा
व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट द स्टेटमेंट ऑफ करण. म्हणजे हे विचारल्यानंतर काहीतरी तिला बोलायला पाहिजे ना, आणि हे बोलण्यासाठी असा प्रश्न तयार होतो. ग्रुप डिस्कशन हे बऱ्याच ठिकाणी नोकरीमध्ये तुम्हाला निवडण्यासाठी वापरतात. म्हणजे NDAमध्ये त्याचा वापर केला जातो. NDAमध्ये ग्रुप डिस्कशन तासनतास चालतं. म्हणजे जवळजवळ 5-7 तास एखादा ग्रुप एखाद्या विषयावर बोलत असतो. त्याचबरोबर एखाद्या कंपनीमध्ये आपण गेलो तर काही समस्या असतील तर त्या समस्येसंदर्भात सुद्धा बोलण्यासाठी हे केलं जातं, ग्रुप डिस्कशन ऑर्गनाईज केलं जातं. आणि मग त्या ग्रुप डिस्कशनमधून एक्झिक्युटिव्ह बॉडी चांगले विद्यार्थी निवडून त्यांना जॉबची संधी देत असते किंवा वेगवेगळ्या संधी देत असते. त्यामुळं ही ॲबिलिटी आपल्याजवळ असणं, आपली कल्पकता ज्या अधिकाधिक वापरून, तर मग ही कल्पकता वापरायची असेल तर कोणत्या प्रकारच्या स्ट्रॅटजीज वापरल्या जातात, त्या स्ट्रॅटजीजवर, त्या व्यूहरचनेवर आपण विचार करत आहोत. आणि त्या व्यूहरचनेचाच एक भाग म्हणून एखाद्या व्यक्तीला तिचं त्याबद्दलचं ओपिनियन काय आहे हे विचारणं हा एक त्या व्यूहरचनेचा भाग आहे, हा एक त्या स्ट्रॅटजीचा भाग आहे. आणि यामध्येच आपण या 4 गोष्टी बघितल्या की पहिला शब्द बघितला म्हणजे व्हॉट इज युअर आयडिया अबाउट दिस स्टेटमेंट, आणि त्याचाच भाग आहे व्हॉट डू यू थिंक अबाउट दिस स्टेटमेंट. पहिलं जे वाक्य बघितलं तेच इथं आहे, फक्त वेगळ्या पद्धतीनं एक्सप्रेस केलेला आहे, वेगळा फॉर्मॅट, वेगळं स्ट्रक्चर इथं वापरलं गेलेलं आहे. आता दुसरी एक गोष्ट म्हणजे आपण असं प्रश्नच विचारण्याच्या ऐवजी मी असंही म्हणू शकतो ना, कदाचित तुझं नाव काय बाळ? काजल. काजलला या विषयावर काहीतरी म्हणायचं आहे असं मी म्हटलं. काजलला या विषयावर प्रश्न विचारण्याच्या ऐवजी असं म्हटलं ना, काजलला या विषयावर काहीतरी विचारायचं सांगायचं आहे, किंवा करणला या विषयावर काहीतरी सांगायचं आहे. म्हणजे काय अप्रत्यक्ष मी करतो की त्याला म्हणतो तुला काय म्हणायचं आहे बोल. पण प्रत्येक वेळी प्रश्न फॉर्म न करता एक स्टेटमेंट फॉर्म केलं. म्हणजे आय थिंक करण हॅज समथिंग टू से अबाउट दिस. बघा इथं काय आपण वापरतो, आय थिंक करण हॅज समथिंग टू से अबाउट धिस. हे एक स्टेटमेंट झालं की या स्टेटमेंटच्या माध्यमातून आपण त्याचं मत, आय थिंक करण हॅज समथिंग टू से अबाउट धिस, याविषयी काहीतरी करणला सांगायचं आहे असं मला वाटतंय. आय थिंक, आय फील, आय विश या शब्दांचा वापर यावेळी करत असतो आपण. किंवा असं म्हणलं की काजल उत्सुकतेनं काहीतरी मांडण्यासाठी मगासपासून प्रयत्न करत आहे. म्हणजे तिनं पहिल्यांदा हे कोणतरी करण बोलत होता, त्यावेळी काजल उठली आणि तिला काहीतरी बोलायचं आहे पण तिला संधीच मिळेल ना. करण झालं तोपर्यंत घोलप काहीतरी बोलला, तोपर्यंत काजल काहीतरी बोलली, दुसरी एखादी मुलगी काहीतरी बोलली आणि त्या मुलीला बोलायची संधीच मिळाली नाही. तुझं नाव काय बाळ? समीक्षाला काही बोलायची संधीच मिळाली नाही. त्यावेळी आपण असं म्हणू शकतो ना की समीक्षा काहीतरी सांगण्यासाठी उत्सुक आहे, त्यामुळे तुम्ही सगळे जरासे शांत बसा, म्हणजे तिला बोलू द्या. यामधून तुमची काय दिसते, एक दृष्टी दिसते की तुम्हाला नेतृत्व करून हे सगळं पुढं घेऊन जायचं. बरोबर आहे. मग अशावेळी तुम्ही काय म्हणतो की मिस समीक्षा, अशावेळी आपण कोणतं स्टेटमेंट वापरू शकतो? मिस समीक्षा इज eagerly waiting टू से समथिंग. काहीतरी सांगण्यासाठी ती इगरली वाट बघत आहे असं स्टेटमेंट आपण करू शकतो. इगरली वेटिंग फॉर टू से समथिंग, उत्सुकतेनं काहीतरी. इगरली वेटिंग टू से समथिंग म्हणजे उत्सुकतेनं काहीतरी सांगायचा प्रयत्न करत आहे. किंवा शी इज अँक्सियस टू टेल समथिंग, शी इज एक्सायटेड टू से समथिंग. असं काही एकच फॉर्मॅट नसतो आपल्याला सांगायला. भाषा ही
एवढी विविधांगी असते की त्याच्यामध्ये एक कल्पना व्यक्त करण्यासाठी बरेचसे मार्ग असतात आणि ते मार्ग वेगळी व्यक्ती आपल्या कल्पकतेच्या जीवावर, आपल्या अनुभवाच्या जीवावर ते गोष्टी मांडत असते. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या वक्तव्याबद्दल आपल्याला का जास्त ॲप्रिसिएशन वाटतं, कारण का त्याची सांगण्याची पद्धती वेगळी असते, सांगण्याची, एक्सप्रेस करण्याची पद्धती, आणि ती पद्धती आपल्याला ॲप्रिसिएट होत असते, म्हणून आपण ही गोष्ट बोलत असतो. तर असं फर्स्टली आय वूड लाईक टू नो मिस्टर कालेकाज ओपिनियन इन दिस रिस्पेक्ट. आता आणखीन एक गोष्ट आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो की आपण फर्स्टली, माझंच असं मत आहे की पहिल्यांदा समीक्षानं बोलावं किंवा पहिल्यांदा करणनं बोलावं. फर्स्टली आय वूड लाईक टू नो व्हॉट इज ओपिनियन अबाउट धिस टॉपिक ऑफ समीक्षा. समीक्षाचं या विषयाबद्दल काय ओपिनियन आहे हे मलाच जाणून घ्यायचं आहे किंवा मला जाणून घ्यायचं आहे. अशा प्रकारचाही एक स्टेटमेंट आपण तयार करू शकतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं ओपिनियन आपल्याला घेत असताना आपण त्या व्यक्तीचं नाव मेन्शन करून आपण त्या व्यक्तीला बोलण्यासाठी प्रोवोक करू शकतो, मोटिवेट करू शकतो किंवा करणं, हाही एक ग्रुप डिस्कशनमध्ये लिडरशिप क्वालिटी असण्याचं एक लक्षण आहे. आपल्याला पुस्तकामध्ये एक 8वं वाक्य दिलेलं आहे, स्पेसिमन वाक्य म्हणून, एक नमुन्याचं वाक्य म्हणून. हाऊ डू यू फील अबाउट दॅट स्टेटमेंट मिस्टर सुनंदा देसाई. मिसेस सुनंदा देसाई. मिसेस सुनंदा देसाई, तुला या स्टेटमेंटबद्दल काय म्हणायचं आहे? किंवा मिस समीक्षा, व्हॉट डू यू थिंक अबाउट दिस. मिस काजल, व्हॉट डू यू थिंक अबाउट इट. व्हॉट डू यू फील अबाउट इट. असं आपल्याला वाटत असतं. आता दुसरी एक अडचण ग्रुप डिस्कशनमध्ये, दुसरी एक सिच्युएशन तयार होते. ती सिच्युएशन म्हणजे काय, सगळे भाग घेत असतात पण स्वभाव परत्वे काय होतं, पाठीमागे एखादी व्यक्ती अजिबातच पहिल्यापासून शेवटपर्यंत शांत बसलेली असते. मग एक लीडर म्हणून, एक नेतृत्व करणारी व्यक्ती म्हणून आपण, व्हॉट इज युअर नेम पूनम. आता एक लीडर म्हणून आपण त्या पूनमला स्पेसिफिक नाव घेऊन तिला या विषयावर, पूनम मगाच्यापासून शांत आहे त्यावेळी तिला व्यक्तिगत मोटिवेट करून एक ॲप्रिसिएशन देऊन, म्हणजे थोडीशी एक हेजिटंट किंवा अशी शाय ॲटिट्यूड असते मुलांची. काही लोक अगदी लाजतात ना, पहिल्यांदा बोलायला धजत नाहीत. अशा वेळी अशा व्यक्तींनासुद्धा त्याच्यामध्ये सहभागी व्हावं यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात. म्हणजे मिस पूनम वूड लाईक टू से समथिंग. म्हणजे आपल्या लक्षात आलं की पूनम काय बोलत नाही, म्हणून पूनमचं नाव घेऊन एका ग्रुपमध्ये एखादी व्यक्ती बोलत नसेल, तिला प्रोवोक करून आपल्याला तिला मोटिवेट करायचं आहे. अशा वेळी आपण म्हणतो द मिस पूनम वूड लाईक टू से समथिंग. मिस्टर करण वूड लाईक टू से समथिंग. मिस्टर समथिंग वूड लाईक टू से समथिंग. म्हणजे ती शांत आहे हे आपल्या लक्षात आलं आणि तिचा सहभाग अगदीच निग्लिजेबल आहे. त्यावेळी तिच्याकडून सुद्धा, म्हणजे आपण लाजत असलो म्हणजे आपल्याला डोकं नाही अशातला भाग होत नाही. डोकं असतं, फक्त आपण ते व्यक्त करण्यामध्ये, मग तिला ते मोटिवेट करणं, ॲप्रिसिएशन करणं. एखादी गोष्ट अशी असते की आपण ज्यावेळी बोलत असतो त्यावेळी त्या व्यक्तींनी काहीतरी बोलावं यासाठी तिला मोटिवेट करणं. याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात. चॉकलेट देऊन लहान मुलाला आपण आपल्याशी चांगलं बोलायला, तसं एक ॲप्रिसिएशन असतं, तसं एक गोष्ट असते की बाबा हे तू करू शकशील, तुला एक संधी देणं हे याच्यामध्ये महत्त्वाचं असतं. त्यावेळी आपण म्हणू शकतो की नाव मिस्टर पाटील वूड लाईक टू से समथिंग, किंवा नाव आय एम गोईंग टू शैलेश देसाई टू नो हिज ओपिनियन. म्हणजे आता काही वेळ कसं असतं की यू आर अँकरिंग द ग्रुप डिस्कशन, तुम्ही अँकरिंग करत असता, त्यावेळी तुमचा माईक असतो, त्यावेळी तुमच्या लक्षात आलं असतं की मिस्टर देसाई हे शांत आहेत बराच वेळ. त्यावेळी तुम्ही म्हणतात की आय एम गोईंग टू शैलेश नाव, मी शैलेशकडे जातो आहे अँड आय वॉन्ट टू नो व्हॉट ही थिंक्स अबाउट इट. आणि मला माहिती करून घ्यायचं आहे की त्यांचं त्याबद्दलचं काय मत आहे. अशाच पद्धतीनं आपण यापैकी बरेचसे ओपिनियन्स व्यक्त करत असतो. म्हणजे नाव, वेल हे दोन शब्द आपण कधी वापरत असतो. वेल म्हणजे एखाद वेळी आपल्याला नवीन टॉपिक सुरू करायचा असतो, नवीन गोष्ट सुरू करायची असते, नवीन व्यक्तीला इन्व्हॉल्व करायचं असते,
त्यावेळी नाव किंवा वेल या 2 शब्दाचा वापर करायचा असतो. वेल म्हणजे चर्चेमध्ये एखादा विषय आपण चर्चा करत असताना तो तिथं थांबवून दुसऱ्याच एका दिशेनं आपण ज्यावेळी जात असतो त्यावेळी म्हणत असतो ना, वेल व्हॉट डू यू थिंक मिस काजल अबाउट दिस? वेल आय थिंक काजल वॉन्ट्स टू से समथिंग. म्हणजे आपण एक वेगळी दिशा देत असतो. किंवा आय एम गोईंग टू शैलेश, बाकीच्यांनी सगळ्यांनी थांबा असा त्याचा अर्थ असतो. वेल बाकीचे सगळे थांबा, वेल आय एम गोईंग टू शैलेश नाव, मी शैलेशकडे निघालो. शैलेश काहीतरी याच्यावर ओपिनियन मांडेल. आता असं काही वेळ असते की आपण आयडिया एक्सप्रेस करत असताना 2 ग्रुप, इथं एक मुलांचा ग्रुप आहे आणि इकडं मुलींचा ग्रुप आहे, बरोबर आहे. तर आपण असं म्हणतो की तुमचं काय मत आहे. त्यावेळी आपण एखाद्या व्यक्तीला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व न करता या ग्रुपमध्ये जे 7-8 व्यक्ती आहेत, पार्टिसिपंट्स आहेत, त्यांचं मत काय आहे हे आपण विचारत असतो. याचा अर्थ असा नाही की त्या सगळ्यांनी एकदम बोलावं, नाही. तर त्या ग्रुपमध्ये पुन्हा कोऑर्डिनेशन करून कुठल्या तरी एका व्यक्तीनं ह्या ग्रुपचं मत काय आहे ते रिप्रेझेंटेटिव्ह पद्धतीनं, प्रातिनिधिक पद्धतीनं मांडायचं असते. अशा वेळी आपण सगळ्यांना ॲड्रेस करतो अशी एक फ्रेज वापरायची असते. म्हणजे जंटलमॅन म्हणजे जंटलमॅन म्हटलं तर काय होईल की एक व्यक्ती, शैलेश म्हटलं तर काय होईल एक व्यक्ती, काजल म्हटलं तर काय होईल तर एक व्यक्ती. इन्स्टेड ऑफ दॅट, टू अट्रॅक्ट अटेन्शन ऑफ अ ग्रुप यू कॅन से जंटलमॅन. कसं म्हणू शकता, जंटलमॅन. फील फ्री टू एक्सप्रेस युअर ओपिनियन्स, व्ह्यूज रिगार्डिंग धिस इश्यू. या विषयाबद्दल तुमचं मत मांडण्यासाठी तुम्ही मुक्त आहात, फ्री आहात. तुम्ही मुक्तपणे या विषयावर तुमचं मत प्रदर्शित करू शकता. जंटलमॅन, यू आर फ्री or feel free to express your opinion about डिफॉरेस्टेशन ऑफ सह्याद्री माउंटेन्स. सह्याद्री माउंटेन्सचं जे डिफॉरेस्टेशन चालू आहे याविषयी मत मांडण्यासाठी तुम्ही फ्री आहात, मुक्त आहात, किंवा तुम्ही मुक्तपणे या विषयावर ओपिनियन एक्सप्रेस करावं. कसं बघा, जंटलमॅन किंवा लेडीज feel free to express your opinion about deforestation of Sahyadri mountains. Sahyadri mountains. Okay, now this is a thing which we have to express. अशा पद्धतीनं आपण ह्या लेडीज म्हटलं म्हणजे काय, सगळ्या मुलींना आपण हे केलं ना, किंवा जंटल लेडीज, जंटल विमेन अशा प्रकारची बिरुदं. मॅडम्स फील फ्री टू एक्सप्रेस युअर ओपिनियन्स. म्हणजे मुलींच्याच फक्त ग्रुपला हे ॲड्रेस केलेलं आहे, ही गोष्ट लक्षात येते. किंवा असा एक प्रश्नसुद्धा आपण विचारू शकतो, यस नो टाईपचा. म्हणजे हे मी म्हणतोय ते बरोबर आहे का, असंही म्हण, एम आय राईट. आता यावेळी मी काय करत आहे, तुमचा प्रतिसाद मागत आहे ना. एम आय राईट, मी बरोबर आहे का, याचा अर्थ काय, तुम्ही मला सांगावं मी बरोबर आहे का नाही. किंवा आर यू विथ मी रिगार्डिंग दिस स्टेटमेंट, या विधानाबद्दल तुम्ही माझ्याबरोबर आहात का, माझ्या मताशी सहमत आहात का. आर यू विथ मी रिगार्डिंग दिस स्टेटमेंट, इफ नॉट फील फ्री टू करेक्ट मी. आणि जर तसं नसेल तर माझं काय चुकीचं असेल तर ते तुम्ही बरोबर करून सांगू शकता. नाव दिस इज अन इन्व्हिटेशन. एक प्रकारचं हे निमंत्रण आहे. म्हणजे एखादं ग्रुप डिस्कशन पुढं नेत असताना आपण समोरच्या व्यक्तीला त्याचं ओपिनियन व्यक्त करण्यासाठी प्रोव्होक करतो, मोटिवेट करतो. आणि हे मोटिवेट करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीला मोटिवेट करत असताना आपण त्या व्यक्तीचं नाव घेतो, आणि ग्रुपला मोटिवेट करत असताना आपण त्यांना फ्रेंड्स एनी कॉमेंट्स ऑन दिस सजेशन, या सूचनेबद्दल आणखीन काय तुम्हाला कुणाला म्हणायचं आहे का, याचा अर्थ तुम्ही काहीतरी बोलावं असं आपण हे करत असतो. आता दुसरी एक पद्धती आहे
म्हणजे एखाद्या व्यक्तीचं ओपिनियन आपल्याला काढून घेण्यासाठी दुसरी एक पद्धती आहे, आणि ती पद्धती काय आहे बाळांनो, की आपण स्पेसिफिक शब्द वापरत असतो. स्पेसिफिक शब्द वापरत असतो. म्हणजे व्हॉट आय मीन इज दॅट TV हॅज बॅडली अफेक्टेड द लाईफ ऑफ स्टुडंट्स. व्हॉट डू आय मीन? व्हॉट आय मीन माझा अर्थ काय? व्हॉट आय मीन इज दॅट सोशल मीडिया हॅज मेड यंग जनरेशन सिक. काय बघा, व्हॉट डू आय मीन इज दॅट, व्हॉट डू आय मीन is that social media has spoiled young generation. आता या स्टेटमेंटमध्ये आय मीन म्हणजे मला असं म्हणायचं आहे हे मी व्यक्त करतो ना. म्हणजे आय मीन या प्रकारचं स्ट्रक्चर, ही विशिष्ट फ्रेज व्हॉट डू आय मीन ही विशिष्ट फ्रेज या स्टेटमेंटमध्ये आपण वापरत असतो. आता याच्यामध्येच दुसऱ्या आय बिलीव्ह दॅट द कॅम्पस वुड बी डिसिप्लिन्ड इफ एव्हरी स्टुडंट टेक्स केअर टू मेंटेन डिसिप्लिन. प्रत्येक विद्यार्थ्यानं डिसिप्लिन मेंटेन करण्यासाठी काळजी घेतली तर कॅम्पस हे पूर्ण शिस्तीचं असेल असं माझं मत आहे. आय बिलीव्ह दॅट अशी माझी श्रद्धा आहे. आय बिलीव्ह दॅट एव्हरी इंडिव्हिज्युअल हॅज अ ड्युटी टॉवर्ड्स हिज नेशन. त्याच्या देशाबद्दल प्रत्येक व्यक्तीचं काहीतरी कर्तव्य आहे अशी माझी श्रद्धा आहे. म्हणजे आय बिलीव्ह या शब्दाचा वापर करून आपण हे स्टेटमेंट तयार केलं. म्हणजे इथंच असं म्हटलं ना, आय बिलीव्ह दॅट एव्हरी इंडिव्हिज्युअल, एव्हरी मॅन हॅज ड्युटी टॉवर्ड्स हिज नेशन. तर या स्टेटमेंटमधून माझी श्रद्धा व्यक्त होते ना, व्यक्त होते. आय बिलीव्ह दॅट हे स्ट्रक्चर वापरून आपण अशी स्टेटमेंट तयार करत असतो. किंवा आय वूड लाईक टू पॉईंट आऊट म्हणजे मला असं तुमच्या लक्षात आणून द्यायचं आहे. वूड लाईक टू मला आवडेल की, हे या स्ट्रक्चरचा अर्थ आहे. हे स्ट्रक्चर आपण यापूर्वी अभ्यासलेलं आहे. आय वूड लाईक टू पॉईंट आऊट दॅट the use of mobile phone by students is a serious problem nowadays. मुलांनी मोबाईल फोनचा वापर करणं, अतिवापर करणं ही एक गंभीर समस्या आहे, आणि खरंच गंभीर समस्या आहे. म्हणजे आपण आपलं कॉन्सन्ट्रेशन लूज करण्यासाठी मोबाईलचा प्रचंड परिणाम होतो. मोबाईलचा काय परिणाम होतो बघा. घरात गेलो, आईबाप तिकडं असतात, आपण फोनवर असतो. मित्रांच्या ग्रुपमध्ये गेलो, मित्र तिकडं असतात, आपण फोनवर असतो. शिक्षक वर्गात शिकवायला लागले, तिकडं मास्तर बोंबलतंय, आपण इकडं असतो. म्हणजे ही जी ॲटिट्यूड तयार झालेली आहे, ही ॲटिट्यूड मोबाईलमुळं तयार झालेली आहे. त्यामुळं हे मला लक्षात आणून द्यायचं आहे. आय एम शुअर दॅट द प्रायसेस ऑफ गोल्ड विल कम डाऊन आफ्टर द वॉर इज एंडेड. म्हणजे ज्यावेळी युद्ध संपेल त्यावेळी सोन्याच्या किमती कमी येतील असं मला खात्रीलायक वाटतंय. म्हणजे माझी खात्री व्यक्त करण्यासाठी अशा प्रकारची स्टेटमेंट आपण वापरत असतो. या वाक्यांचा अभ्यास करून आपण या प्रकारची वाक्य तयार करू शकलो पाहिजे, किंवा अशा प्रकारची वाक्य आपल्याला तयार करता आली पाहिजे. यासाठी काही एक्झरसाइज केला पाहिजे, यासाठी काहीतरी प्रॅक्टिस केलं पाहिजे. आणि ते प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्याला ही ओपिनियन व्यक्त करता येतील. नुसतं नांगरे सरांनी या गोष्टीवर काही गोष्टी सांगितल्या किंवा काही वाक्य तयार केली, मला येतात, माझा अधिक सराव झाला. पुढच्या वेळी आणखीन तुमच्या दुसऱ्या बॅचला शिकवत असताना वेगळ्या पद्धतीनं ती मला वाक्य मांडता येतील. पण तुम्हाला कधी येईल, जर तुम्ही सराव केला तर. जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट आपल्याला येऊ शकते,
फक्त आपल्याला त्याचा सराव करायला पाहिजे. म्हणजे आपल्याला चालता येत नव्हतं, आपण चालायला लागलो आणि आता पळतोय हो. का? सराव केला न पडण्याचा. तसा वाक्य तयार करण्याचा सराव केला तर आपल्याला तेही येऊ शकतं. आता काही वेळ असं व्यक्तिगत ओपिनियन व्यक्त करण्याच्या ऐवजी साधारण सर्वांचा काय ओपिनियन व्ह्यू आहे या विषयावर ते व्यक्त केलं जातं. ते व्यक्त करण्यासाठी काही स्ट्रक्चर्स वापरली जातात. इट इज जनरली ॲक्सेप्टेड, हे सर्वसाधारण मान्य केलं जातं की, हे सर्व मान्य आहे की, म्हणजे इट इज जनरली ॲक्सेप्टेड दॅट हायर एज्युकेशन एक्झामिनेशन सिस्टम नीड्स इम्पॉर्टंट रिफॉर्म्स. उच्च शिक्षणामधल्या परीक्षा पद्धतीमध्ये वेगळे बदल करायला पाहिजेत, हे असं जनरली प्रत्येकजण सर्वमान्य बाब आहे. ही सर्वमान्य बाब आहे की, सर्वमान्य बाब आहे म्हणजे इट इज जनरली ॲक्सेप्टेड. आता हे इट इज जनरली ॲक्सेप्टेड असे काही व्ह्यूज आपण वापरत असतो. म्हणजे पर्टिक्युलर एकाचं व्यक्त करण्यापेक्षा एक रिप्रेझेंटेटिव्ह प्रातिनिधिक मत आपण मांडत असतो. हे प्रातिनिधिक मत मांडत असताना इट इज जनरली ॲक्सेप्टेड अशा प्रकारच्या शब्दाचा वापर केला जातो, अशा प्रकारच्या फ्रेजचा वापर केला जातो. सम पीपल से दॅट आवर इकॉनॉमिक कंडिशन इज डिग्रेडिंग डे बाय डे. काही लोक असं म्हणतात की, म्हणजे काही लोकांचं प्रातिनिधिक ओपिनियन आपण सांगत असतोय ना, एकाचं सांगतोय का? नाही, सगळ्यांचं मत सांगतोय. सम पीपल से दॅट आवर इकॉनॉमिक कंडिशन इज डिग्रेडिंग डे बाय डे. इट इज बिलिव्ड दॅट इंटरनॅशनल अँटी टेररिस्ट ॲक्ट इज नेसेसरी इन द वर्ल्ड. अँटी टेररिस्ट ॲक्ट हा आंतरराष्ट्रीय पद्धतीवर अस्तित्वात पाहिजे असं आपण जनरली अशी एक जनरल श्रद्धा आहे असं आपण मत व्यक्त करत असतो. अशा पद्धतीनं आपण एखाद्या ग्रुपमध्ये ग्रुप डिस्कशन जे चालू असते ते ग्रुप डिस्कशन पूर्ण करत असताना वेगवेगळ्या पद्धतीच्या व्यूहरचना आपण वापरत असतो. आणि या वापरल्या तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की या पद्धतीनं आपण लोकांची मतं या विषयावर इन्व्हाइट करू शकतो. त्यांना त्याबद्दल काय म्हणायचं आहे हे आपण त्यांना मोटिवेट केलं तर त्या निमित्तानं आपल्यामध्ये काहीतरी नेतृत्व गुण आहेत अशी धारणा ते ग्रुप डिस्कशन जे लोक पाहत आहेत, अनुभवत आहेत अशा लोकांची होऊ शकते. आणि मग त्यामधून आपल्याला त्यावेळी एक संधी, अपॉर्च्युनिटी, पॉझिटिव्ह इम्प्रेशन करण्यासाठीची जी अपॉर्च्युनिटी आहे ती अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळत असते. आत्तापर्यंत आपण जे पाहिलं त्यामध्ये टास्क 2 दिलेला आहे. आता या टास्क 2 म्हणजे एक एक्झरसाइज आहे. त्या एक्झरसाइजमध्ये काय विचारले होते तर तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये एखाद्या व्यक्तीला किंवा आत्ता ज्या स्ट्रॅटेजीज तुम्ही अभ्यासल्या त्याचा वापर करून या विषयावरची वाक्य तयार करायला सांगितलेली आहेत. पहिली गोष्ट काय? इम्प्लिमेंटेशन ऑफ ॲन्युअल सिस्टम ऑफ एक्झामिनेशन इन आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजेस. आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजेसमध्ये ॲन्युअल पॅटर्न परीक्षा असावी, सेमिस्टरच्या ऐवजी ॲन्युअल पॅटर्न परीक्षा असावी असं मत तुमचं मांडायचं आहे. तर कसं करणार? या विषयावर तुम्हाला बोलायचं असेल तर एखाद्याचं मत मागून घ्यायचं असेल तर काय म्हणणार तुम्ही? व्हॉट डू यू थिंक मिस काजल अबाउट इम्प्लिमेंटेशन ऑफ ॲन्युअल सिस्टम ऑफ एक्झामिनेशन इन आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज. म्हणजे आत्ता आपण अभ्यासलेली स्ट्रॅटेजी काय? हाऊ डू यू फील अबाउट the semester exam pattern, Miss काजल. म्हणजे हे एक वाक्य तयार झालं ना, ह्याच विषय घेऊन हे एक वाक्य तयार करा. अशा प्रकारे 4 विषय दिलेले आहेत. स्टुडंट्स इलेक्शन इन कॉलेजेस, रोल ऑफ विमेन इन गव्हर्नमेंट जॉब्स आणि इन्क्रीजिंग ड्रॉपआउट रेट ऑफ फिमेल स्टुडंट्स इन रुरल कॉलेजेस. ग्रामीण महाविद्यालयामध्ये मुलींची संख्या जी कमी होत आहे याबद्दलचा विषय आहे. अशा या 4 विषयावर आत्तापर्यंत ज्या गोष्टी आपण शिकलो याचा आधार घेऊन या विषयावर वाक्य तयार करा.
मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की आपल्या समोर जे दिसतं त्याचा वापर करून आपण वाक्य सहजासहजी करू शकतो. म्हणजे आपल्याला एखाद्या विषयावर वाक्य तयार करायचं असेल, इंग्रजीमध्ये वाक्य तयार करायचं असेल तर काय करायला पाहिजे, तर तुमच्या समोर जे एक इंग्रजी सेंटेन्स घेतलं की त्या सेंटेन्समध्ये या गोष्टी रिप्लेस करायच्या. या पद्धतीनं आपण जर प्रोग्रेस केलं तर ते लवकर प्रोग्रेस होतं किंवा लवकर आपल्याला गोष्ट येते. आपण नुसतीच कल्पना करत बसलो तर तशा काही गोष्टी सुचत नाहीत. त्यामुळे प्रश्न समोर घेऊन आपण ज्या प्रकारची वाक्य तयार केलेली आहेत ती वाक्य समोर घेऊन आपण जर प्रयत्न केला तर निश्चितपणे आपल्याला या गोष्टी येत राहतात. तर अशा प्रकारे आपल्या ग्रुप डिस्कशनचा दुसरा जो सेक्शन आहे तो सेक्शन आपण पाहिलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पहिला सेक्शन पाहिलेला नाही त्या विद्यार्थ्यांनी आपल्या टेलिग्राम चॅनलवर हे दोन्हीही लेक्चर्स तुम्हाला पाहायला मिळतील किंवा मी व्हॉट्सअपवर ह्या दोन्हीही लिंक्स शेअर केलेल्या आहेत. त्या लिंक्सचा वापर करून तुम्ही हे यूट्यूबवर सुद्धा पाहू शकता. थँक्यू. ओके.